उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तृष्टंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पाल माझिया बोबडिया बोला 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 चित्त जावे विठ्ठला चित्त जावे विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला चित्त जावे विठ्ठला चित्त जावे विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी मजरदई सद्गुरु जेने तारिला संसार करू म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझी पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकर्तव्याला भंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट प्रकारचा सगळ्यांच्या पाठातला काला प्रकरणातील आहे। या भंगाद्वारे तुकोबरायांना आम्ही या भूतलावर येऊ बरं येत असताना कुठून येणार उपजोन या पुढती येऊ बरं येणार तुम्ही कशा करता म्हणजे काला खाण्याकरता बरं जिथून तुम्ही इथं येणार या मृत्यूलोकामध्ये इथं तो काला तिथं नाही का म्हणले तिथं तो काला नाही वैकुंठी तो ऐशी नाही कवळ वैकुंठात काहीच नाही का काला नाही फक्त काला नाही बरं हा काला या भूतलावर तुम्ही येणार आहे काला घेणार आहे बरं तुम्ही स्वतः घेणार का लोकाला पण देणार एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी त्या काल्याचा आनंद आम्ही सेवन करू आणि तो लोकांपर्यंत त्या ठिकाणी देऊ आणि हा काला तुम्ही करणार कुठं त्या ठिकाणी म्हणले वृंदावनामध्ये करणार का मथुरेमध्ये करणार का गोकुळामध्ये करणार तुका म्हणे वाळवंट बर्वे तर वाळवंट म्हणल्यावर कुठे सांगायची गरज नाही वाळवंट म्हणजे त्या ठिकाणी कुठे पंढरपूरला आहे वाळवंट बर्वे म्हणजे या तिन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो बरं म्हणजे चांगलं चांगलं म्हणजे
चांगलं आणि नीट म्हणजे चांगलं, म्हणजे तिन्ही शब्दाचा एकच अर्थ त्या ठिकाणी निघतो. तुका म्हणी वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. विठ्ठल विठ्ठल चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ सोहळा, धर्मयज्ञ सोहळा, या धर्ममंडपामध्ये, या ज्ञानमंडपामध्ये 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा संगीतामधून त्या ठिकाणी तुम्ही ऐकलेली, आणि 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुमचे कानंसुद्धा त्या ठिकाणी काय तृप्त झाले. डोळ्याची भूक कशाने निवडती की भगवान परमात्माला पाहिल्याच्या नंतर. कानाची तृप्ती कशाने होती, भगवंताचं गुणगान ऐकल्याच्या नंतर. मुखाची तृप्ती कशाने होती, त्या भगवंताचं गुणगान गायल्याच्या नंतर. टाळाचा, त्या टाळामधून जो आनंद मिळतो तो टाळीमधला आनंद मिळतो, आणि पायाचा जो आनंद मिळतो तो तीर्थयात्रेला जाण्यामध्ये मिळतो. म्हणून सगळी गुणीजन मंडळी, आता मी काही कोणाचं नाव त्या ठिकाणी घेत नाही, हत्ती के पाव में सबके पाव. आता माझ्याकडे कोणाचं काही नाव लक्षात नाही, पण हत्ती के पाव में सबके पाव, जे हत्तीपेक्षा कोणाचेच पाय मोठे नाहीत. म्हणजे सगळे त्या ठिकाणी तुम्ही इथले ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, बाल, आबाल, महिला मंडळ, पुरुष वर्ग सगळे त्या ठिकाणी या कीर्तनाला आवर्जून हजर आहे. ओळीला उभी राहणारी टाळकरी मंडळी, आणि तुम्ही त्या ठिकाणी श्रवणामध्ये तात्पर्य. मी आता माझे 3रं कीर्तन आहे की तुम्ही त्या ठिकाणी श्रवणाची, त्या ठिकाणी तुम्ही फार मोठ्या मोठ्या विद्वान मंडळीचं त्या ठिकाणी श्रवण केलंय, आणि तुमच्या कानाला चांगलं ऐकण्याची एक सवय लागली. विठ्ठल विठ्ठल संपूर्ण वांजरवाडा या गावातले जसं दुसरं पंढरपूर म्हणायला त्या ठिकाणी काहीच हरकत नाही. आणि महाराजांची पुण्यतिथी, निवृत्तीनाथ महाराजांची काय त्या ठिकाणी पुण्यतिथी, तिथी वेगळी, पुण्यतिथी वेगळी, अतिथी वेगळा. तिथी नसताना येतो नाव, त्याचं नाव अतिथी. अतिथी देवो भव, ठरून ज्याला त्या ठिकाणी बोलावलं जातं त्याचं नाव आहे तिथी. आणि ज्या दिवशी महात्मा देह ठेवित असतो ती तिथी न राहता त्याला विशेषत्व प्राप्त होतं, ती म्हणजे पुण्यतिथी. आणि त्या पुण्यतिथीनिमित्त त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये भागवत, आणि त्या भागवतामध्ये आजचं काल्याचं कीर्तन आहे. एखादं मंदिराचं त्या ठिकाणी मंदिराचा पहियाचं काम झालं म्हणजे मंदिर झालं नाही, मंदिराचं पूर्ण त्या ठिकाणी भिंती वगैरे बांधकाम झालं पूर्ण झालं नाही, त्या ठिकाणी मंदिर पूर्ण बांधकाम झालं ते सगळं त्या ठिकाणी झालं तरी मंदिर त्या ठिकाणी झालं नाही. ज्या दिवशी त्या मंदिरामध्ये कलश स्थापना होईल, कलशस्थानी शोभणारं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन.
कलशाचं महत्व तुका म्हणे मोक्ष देखलिया कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुम्हाला त्या ठिकाणी पंढरपूरला जर गेले त्या ठिकाणी नाही जर भगवंताचं दर्शन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कलशाचं जरी दर्शन झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी मोक्ष मिळतो. विठ्ठला विठ्ठला तुम्ही सांगितलं राजा परीक्षितीला सांगितलं तुला राजा तुला 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुला 7व्या दिवशी साप चावणार आहे. त्यानं सरळ उत्तर दिलं मला चावत नाही आणि ज्याला चावत नाही तो मी नाही. बस इतकं जरी कळलं तरी पुष्कळ झालं. शरीर वेगळं आहे आणि त्या ठिकाणी आत्म्याचं वास्तव वेगळं आहे. मग कोणाला चावणार आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह काळाचा आहे धन कुबेराचं आहे. राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी मोक्ष त्या ठिकाणी मिळाला. तुम्हाला सुद्धा मिळाले यात काय नवल नाही. कार्य एकाचं होत असतं फायदा अनेकाचा होत असतो. बघा फळं हे झाडाला येत असतात पण फायदा तुमचा होतो. पाऊस हा चातक पक्षाकरता येत असतो पण फायदा तुमचा होतो. गाय त्या ठिकाणी दूध वासरा करता देते पण तुमचा त्या ठिकाणी काय होतो फायदा. एक एकाच्या कैवारी उगवी बहुतांचे कोढे. म्हणजे कार्य एकाचं असतं आणि कार्यामधला जो आनंद मिळतो तो अनेक लोकांना मिळतो. या पूर्ण परिसरामध्ये या त्या ठिकाणी भूमीला फार मोठे त्या ठिकाणी सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद लाभले. इथून त्या ठिकाणी येऊन गेले. त्यांचं नाव आहे तोपर्यंत त्यांचं नाव जीवनामध्ये आहे. असे मोठमोठे गुरुजी येऊन गेले. कंधारकर बाबा शेखर बाबा हे फार त्या विद्वान मंडळी त्या ठिकाणी. ती चालती ज्ञानाची बिंब. ते दिसायला सारखे आहेत पण असायला मात्र वेगळे आहेत. समुद्र नदी नव्हे पैगा नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखे. समुद्राला नदीची उपमा देता येणार नाही. समुद्र नदी नव्हे पैगा. भगवान शंकराची मूर्ती जरी त्या ठिकाणी पाषाणाची असेल तिला पाषाण म्हणता येणार. पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखे. संत माणसं दिसायला सारखे पण असायला मात्र वेगळे. समजा भगवान शंकराच्या समोर त्या ठिकाणी नंदी असतो. ढोरू नव्हे नंदिकेश्वरू गरुड नव्हे पाखरू श्री नव्हे लक्ष्मी. त्या नंदीला त्या ठिकाणी ढोर म्हणता येणार नाही. गरुड पक्षाला त्या ठिकाणी पाखरू म्हणता येणार नाही. गरुड नव्हे पाखरू श्री नव्हे लक्ष्मी. स्त्रियाला त्या ठिकाणी लक्ष्मी म्हणता येणार नाही. स्त्रिया वेगळ्या आणि लक्ष्मी वेगळी. आकाशामध्ये भरपूर त्या ठिकाणी चांदण्या आहेत पण त्या चांदण्याची किंमत वेगळी आहे आणि चंद्राची किंमत वेगळी. एका वस्तूमधून 4-5 वस्तू निघतात पण त्याची किंमत वेगळी. दुधाची किंमत वेगळी, दह्याची किंमत वेगळी, ताकाची किंमत वेगळी, लोण्याची किंमत वेगळी, तुपाची किंमत वेगळी. म्हणजे एकामधून त्या ठिकाणी एक जरी वस्तू निघत असेल पण किंमत वेगळी. तशी संतांची किंमत आणि माणसाची किंमत यात बदल आहे. विठाला विठाला का करायची पुण्यतिथी? याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा
शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा शेवट झाला आपला शेवट होईन अजून बाकी आहे ज्या दिवशी शेवट होतो त्या दिवशीच त्याचा खरा निकाल लागला असतो शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून सगळी गावकरी मंडळी त्यांची त्या ठिकाणी पुण्यतिथी थाटामाटाने त्या ठिकाणी साजरी करतात कोणाची पुण्यतिथी होत नाही संतांची साधूचीच पुण्यतिथी होती आपली जीवाचं होतं ते श्राद्ध जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध जर मुलानं त्याचं श्राद्ध केलं तरच पण जीवाचं होतं ते श्राद्ध संतांची पुण्यतिथी देवाची होती ती जयंती विठाला असे महात्मे जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एकच कुठलं त्या ठिकाणी वस्तू असते आपल्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये कसं आहे प्रपंचामध्ये एखाद्या वेळेस त्या ठिकाणी माणसाला त्या ठिकाणी जन्म मिळाला त्याचं लग्न होईल किंवा नाही होणार पुन्हा काही तिसरी गोष्ट आहे का नाही बरं लग्न झाल्याच्या मुलगा होईल किंवा नाही होणार एवढंच होईल आहे की नाही एखादा त्या ठिकाणी खासदार केला आमदार केला मनुष्य निवडून आला तर तो एक तर निवडून येईल नाही तर पडन याच्यावर काही होणार आहे का नाही तसं प्रपंचामधला वेगळा अनुभव असतो त्यांचा वेगळा जीवनामध्ये अनुभव असतो म्हणून त्या ठिकाणी ते संतांची पुण्यतिथी संत कोणाला म्हणायचं जगामध्ये मी सांगत असतो की मुलगा होऊन संत कळत नाही बाप होऊन संत कळत नाही माय होऊन संत कळत नाही त्या ठिकाणी संत कळत नाही संत त्या ठिकाणी कळत नाही का जगात संत नाही संत आहे पण जगातले संत आपल्याला कळत नाही विठाला विठाला प्रत्येक याच्यामध्ये संतांनी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे त्यांचं जे कार्य असतं ते तुमच्या करता जे लोका करता जगतात ते संत आणि जो स्वतः करता जगतो त्याचं नाव जीव विठाला तेची संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा तेची संत तेची संत तेची संत तेची संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले तेची संत तेची संत ज्याचा हेत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा या दोन्ही अभंगाचा त्या ठिकाणी सारखा त्या ठिकाणी भाव निघतो निमित्त त्या प्रतिमा आणि जी जगा करता त्या ठिकाणी जगावर ज्यांनी स्वतःचा आनंद स्वतः लुटला आणि समाजाला सुद्धा त्या ठिकाणी अनुभव त्यांनी व्यक्त केला त्यांना म्हणतात संत त्यांची पुण्यतिथी मग त्यांच्या निमित्त त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे आपल्याला म्हणजे संत पुण्यतिथीबद्दल त्या ठिकाणी मी सांगत असतो आणावं लागलं तो देव आले ते संत आणि तुम्ही आम्ही कर्मानुबंधे मनुष्यलोके गुरुजी सांगायचे अनइच्छा प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध आणि परीच्छा प्रारब्ध स्वइच्छेनं येणं वेगळं इच्छा नसताना येणं वेगळं
आणि यावंच लागलं हे वेगळं. अनइच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध, परइच्छा प्रारब्ध ही गुरुजींची भाषा आहे वेदांतातली. आता तुम्ही या परिसरामध्ये ज्यांच्या मोठ्या मोठ्या सानिध्यात असल्यामुळे तुम्हाला ह्या प्रक्रिया सगळ्या त्या ठिकाणी काय येते या माहीत आहेत. विठ्ठल विठ्ठल उगच कोणी करता एवढा त्या ठिकाणी हा खर्च करीत नाही, काही करीत नाही. पण त्यांच्या जीवनामध्ये एकाच गेले दिगंबर ईश्वरी भूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आता त्या ठिकाणी आजचे आपल्या संप्रदायाचं नाक म्हणलं तर काय हरकत नाही. हरिभक्तपरायण डॉक्टर आणि गुरुवर्य त्या ठिकाणी परमपूज्य आदरणीय असले त्या ठिकाणी महाराज साखरे महाराज आपल्यातून निघून त्या ठिकाणी गेले. कारण तू जे भजन करणारी मंडळी असते यांना त्या ठिकाणी पुन्हा जन्म नसतो मिळत. कारण त्या ठिकाणी काया वाचा मने करणी दयाची भजनी देवाची वाणी ते शरीर जाती क्षणी देवची झाले ते ब्रह्मलीन होत असते. ती जी महात्म्य असतात ना, तुम्ही म्हणताना मला त्या ठिकाणी मोक्ष मेल्याच्या नंतर तुम्हाला मोक्षाची गरजच नाही, सध्या तुमच्या हातातच मोक्ष आहे. विठ्ठल या नामस्मरणामुळं या भाषणामुळं या श्रीमद भागवत कथेमध्ये महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐकलंय सत्यमाना रे सकळ उद्धरीला अजामेळ महापातकी चांडाळ नामासाठी आपल्या नामस्मरे अजामेळ महापातकी चांडाळ नामे झाला शिस्वज्वळ आपणा सहित निमाला नाम बरव्या नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलोनी घेतला कडेवरी आपणा सहित. काय होतं नामस्मरणानं? घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम 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 घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम 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 विठोबाचे पर्वत जळती पापाचे. संतांचं नामस्मरण केल्यानं काय होतं आणि देवाचं नामस्मरण पर्वत जळती ऐसा नामाचा महिमा वेद शिनला. वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्या ठिकाणी महाराज शिनले. पहा वेदाला विचारलं आपण श्रीमद भागवत पुराण त्या ठिकाणी पुराण आहे त्यांना विचारलं तुमचं काय मनोगत त्या ठिकाणी. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई ऐक त्या ठिकाणी वेदानंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. वेद बोलला 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 त्या ठिकाणी फक्त विठोबाचं नाम स्मरण करा आणि त्या ठिकाणी अनन्य शरण देवाला त्या ठिकाणी जा असा त्या ठिकाणी प्रकार सांगितलेला आहे. आता आपल्याला काल्याचं चिंतन त्या ठिकाणी मांडायचे आणि काल्याचं चिंतन त्या ठिकाणी काला या शब्दाचा अर्थ असा होतो तू का आला. जीव ब्रह्म ऐक्य नाम काला. तू या मनुष्य देहाला आला काला नाही घेतला आणि तसाच मेला त्याला काही महत्व आहे का. म्हणून त्या ठिकाणी अभंगाचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं की अभंग यांना का यावं लागलं. तुम्हाला मला त्या ठिकाणी इथून स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा आहे तुम्हाला
आणि त्यांना इथं स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. ज्यांना अमरत्व मिळालेलं आहे, ज्यांना असे अमरत्व पदाला त्या ठिकाणी गेले लोक, मग मृत्यूलोकी व्हावा जन्म. असं काय त्या मृत्यूलोकामध्ये? या मृत्यूलोकामध्ये आहेत नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. ते तुम भुक्त्वा स्वर्गलोका, मग तया पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उटी उतरी, येऊ लागती माझा रे मृत्यूलोका. बरं तुकोबरा त्या ठिकाणी येऊ म्हणतात ते कुठून? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाशी, आलो याच कारणाशी, आलो याच कारणाशी, आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. धाडू संताचे मार्ग, 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 धाडू संताचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, ए मेरे वतन के लोग. आम्ही वैकुंठवासी आलो कशा करता? आलो याच कारणाशी. काला घ्यावा वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी, जे वेद मुनी ऋषी जे बोलले, साच भावे वर्ताया. आता त्या ठिकाणी संत मार्ग काढून राहिले. नवीन महाराज लोक मार्ग काढायला लागले का मार्ग झाडायला लागले? नवीन काढायला लागले. काही म्हणलं की तुम्ही आमच्या पाठीमागे या, आम्ही तुम्हाला देव दाखवतो. त्याच्या बापाला देव दिसला नाही तर आपल्याला काय दाखवणार? आणि ज्यांना देव पाहायला नाही ते पुन्हा परत आले नाही. मग तो कोबरा म्हणला आम्ही झाडू संताचे मार्ग का काढू? झाडू म्हणले काढायचं नाही. वेद मार्गे मुनी गेले तेनेची पंथे चाललो. बस विषय म्हटला. झाडू संताचे मार्ग कशा करता आले? त्या ठिकाणी उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. मग कशा करता येणार तुम्ही? हे पहिल्या चरणामध्ये उपजोनी पुढते येऊ, उपजोनी पुढते येऊ, पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया
पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाओ दही भात काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढती खाओ दही भात काला खाओ दही भात काला खाओ दही भात उपजोनिया पुढती दही भात काला खाओ दही भात काला खाओ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला या शब्दाचा अर्थ दोन्ही वस्तू एकत्रित येणं पण दोन्ही पांढऱ्या वस्तू आहेत त्या ठिकाणी पांढरी शुभ्र वस्तू मुरमुरे कसे येते पांढरे आणि दही कसं आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही वस्तू काय होतं काला घेतल्यानं गुरुजीच्या भाषेत सांगा निरांकुशा तृप्तीन परमानंदाची प्राप्ती आत्यंतक निवृत्ती लय निवृत्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती यांना होतेच आहे उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशी नाही वैकुंठी तो ऐशी नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐशी नाही वैकुंठी तो ऐशी नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काही काल्याचे काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम विठोबा रखुमाई जय डोबार कुमाई रखुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई जय डोबार कुमाई डोबार कुमाई जय जय डोबार कुमाई चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळामधलं चरित्र आहे का वृंदामधलं चरित्र आहे का मथुरीतलं चरित्र आहे आता तुम्ही भागवतामध्ये सगळ्याच कथा ऐकलंय केले देवे गोकुळी धन गया तो कुछ नाही गया शरीर गया तो कुछ गया चरित्र गया तो सब कुछ गया देवाचं होत असतं चरित्र ज्याचं चारित्र्य त्या ठिकाणी चांगलं आहे त्याचंच चरित्र होत असतं चरित्र देवे केले गोकुळी